पुरंदर विमानतळासाठी जमीन द्यायला 60% शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे। मात्र त्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांना एकरी 10 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली जाते। पुरंदर विमानतळासाठी 60% जागा मालक संमतीसाठी तयार आहेत। पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी 7ही गावांमधून 2000पेक्षा अधिक हेक्टर जमीन धावपट्टीसाठी द्यावी लागणार आहे। सुपीक जमिनीसाठी संमती देणाऱ्यांची संख्या जवळपास 60%पेक्षा अधिक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या मार्फत देण्यात आली आहे। सोमवारी या 7ही गावांमधील शेतकऱ्यांशी शिरवळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या। एकरी 10 कोटी रुपये मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या नेमक्या कोणत्या अटी आहेत तर एकरी 10 कोटी रुपये द्यावेत, पुनर्वसनासाठी स्वतंत्र गाव वसवावं, विमानतळालगत 25% विकसित भूखंड देण्यात यावेत। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अविनाश, पुरंदर विमानतळासाठी आता जमीन द्यायला तरी शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याची माहिती मिळते, मात्र शेतकऱ्यांनी कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत? एकूणच आपण पाहतो आहोत की मागे सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी एक विशेष बैठक घेतली होती। यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलं होतं। यावेळी देखील त्यांनी वारंवार सांगितलं होतं की हे जे प्रकल्प आहेत हे पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊ, मात्र इथे प्रकल्प हा होणारच असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केली। याच्यामध्ये आता जी समोर येते माहिती त्यानुसार 60% जे शेतकरी आहेत ते ही जमीन देण्यास तयार आहेत। मात्र आपण जसं सांगतोय त्या पद्धतीने एकरी 10 कोटी रुपयांची त्यांची मागणी आहे। त्यासोबतच आमचं पुनर्वसन हे एकाच गावामध्ये व्हावं, कारण आम्ही पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी जगलो आहोत, शेती केली आहे आणि विशेषतः अनेक शेतकऱ्यांची मागणी ही होती की आम्हाला या बदल्यात शेती देखील मिळावी, अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या होत्या। आता 60% लोकांचा विरोध हा मावळताना दिसतोय। आता या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला वारंवार माहिती दिली आहे की आम्ही तिथे भेटीगाठी देत आहोत, शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत, कारण ज्या पद्धतीने प्रकल्प राबवण्यासाठी तिथे फोर्सफुली ज्या गोष्टी केल्या जात होत्या त्यानंतर जो संघर्ष पाहायला मिळाला, त्यानंतर शेतकरी आणि हा जो वाद होता शासनाचा तो कुठे मिटवण्यासाठी पुढे येण्याची गरज होती। आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की 60% शेतकरी हे तयार आहेत, मात्र 40% शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये सामावून येण्याची गरज आहे आणि प्रकल्प हा पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध आहे निश्चित। मात्र याच्यामधला महत्वाचा दुवा जो आहे शेतकरी आणि शासनामधला तो प्रशासनाचा आहे आणि प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी हे वारंवार या संपर्कात आहेत आणि हा जो प्रकल्प आहे तो पुढे नेण्यासाठी आता शासन प्रयत्न करत आहे असं दिसत आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।